रस्त्यांवरील वाढते अपघात आणि बेशिस्त वाहन चालकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय मोटार वाहन कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करत कडक भूमिका घेतली आहे. नव्या तरतुदीनुसार एका वर्षात 5 वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचा परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनाची नोंदणी कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्याने लागू करण्यात आलेल्या या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सतत नियम मोडणाऱ्या रिपीट ऑफेंडर्समुळे अपघातांची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. 4 वेळापर्यंत चालकांना दंड आणि ताकीद देण्यात येईल. मात्र 5व्यांदा चूक केल्यास आरटीओकडून थेट कठोर कारवाई होणार आहे. त्यामुळे किरकोळ वाटणारी चूक ही आता महागात पडणार आहे. दरम्यान कारवाईपूर्वी संबंधित चालकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार असून चुकीची कारवाई झाल्याची भावना असल्यास वरिष्ठांकडे अपील करण्याची तरतूद आहे. मात्र सीसीटीव्ही किंवा डिजिटल पुराव्यावरून नियमभंग सिद्ध झाल्यास कोणतीही शिफारस ग्राह्य धरली जाणार नाही. शासनाकडून याबाबतचा जी.आर. प्राप्त झाला आहे. त्यानुसार इथून पुढे त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मोहिमेअंतर्गत कारवाई केल्या जात आहे. एका वर्षात 5 वेळा नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना आणि वाहन नोंदणी रद्द होणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी काळजी घ्यावी, अशी माहिती सोलापूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी दिली.